नमस्कार. तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालतोय. सरपंचाच्या 2025ची ही भव्य दिव्य रजनी 3 रजनीमध्ये खेळली जाणारी या स्पर्धेमध्ये आता मात्र आपण अंतिम क्षणाकडे येतोय. 2 दिग्गजांमधली लढत आहे. प्रत्येकानं आपल्या 8च्या पोलमधून बाजी मारत इथपर्यंत प्रवास केलाय. त्यानंतर एक रेसमधनं बाय घेत तोही सामना बायच्या रूपानं जिंकला मोह संघानं, परंतु स्वकर्तृत्वावर मात्र नेरे संघानं दुसरा सामना जिंकला. आणि ते दोन संघ मात्र आमने सामने लढतायत. एका बाजूला मीत 11 मोह तर दुसऱ्या बाजूला मात्र जीतू 11 नेरे संघ. सूर्या मस्करची अब्सेन्सी या संघामध्ये, रोहित पाटे या संघामध्ये, परंतु एका बाजूला मात्र मिथुनला कोण विसरेल, ज्यानं कालची रात्र गाजवली. आजही या खेळाडूविषयी खूप कौतुक वाटतं. अनेक वर्षापासून हाही खेळाडू आपल्या संघासाठी उत्तमरित्या या 9 तरुणांमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे. जे जुने खेळाडू आहेत ना मित्रांनो, या नव्या खेळाडूंमध्ये सोबत राहणं सोपं नाही आहे. त्यांच्यासोबत राहत आपला परफॉर्मन्स कंटिन्यू करत याही माणसानं काल आपली गुणवत्ता सिद्ध करत कालच्या रजनीमध्ये दाखवलं की मी सामना कसा फिनिश करू शकतो. आणि तोच मिथून त्याने 1 रन्स कंप्लीट केली. दाभोळकर धावा लागल्या त्या म्हणजे 2 चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकांचा हा खेळ. आदित्य मस्कर प्रयत्न तर आपलातून राहिलेत. अपयश जरूर आलाय, परंतु एफर्ट्स काय राहिले, एफर्ट्सला सलाम ठोकला जाईल. आलाय चौकार. नक्कीच आपण पाहिलं तर आमच्या ठिकाणी या ठिकाणी दुसरे कांचन पालकर म्हणून दुतुम गावचे रॉनी ठाकूर यांना विनंती असेल की नक्कीच आपण या ठिकाणी आपला समालोचन कक्षामध्ये यथोचित सन्मान घेण्यासाठी आपलं शुभेच्छुक या ठिकाणी नक्कीच शुभ सन्मान करण्यासाठी आपण यायचं आहे. नक्कीच अतिशय उत्तम गुणलेखनाची भूमिका रॉनी ठाकूर यांनी निभावली आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. या चेंडूवर मात्र धाव नाही आहे. पंतांनी इशारा केला की फेअर डिलिव्हरी आणि अशा प्रकारे हा उत्तम चेंडू राहिला आहे. बॉलवर धावा लागते. स्कोरबोर्ड मात्र बिनबाद 6-4 चेंडूच्या समाप्तीनंतर. नेरे संघाची रणनीती पहा. आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये सुशांत गायकांना परिषदेत हाताळलं, पण मोह संघाचा समोर आला ना लगेचच आदित्य मस्कर. फटका राहिला हवेत कव्हरच्या डोक्यावरून. हा मोठा फटका हर्षद कडवला कन्वर्ट करावीचा फटका फसला आणि फलंदाज झाला बाद. शेती विकून आम्हाला पैसेवाला नवरा हवाय. शेती विकून आणि दुसऱ्या आता आजकाल बैलवाला ही नवरा हवाय. ही सगळी आजकाल नवी पिढी. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर मात्र पैशाशिवाय पर्याय नाही. नाती गोती या पैशानं दूर केलेत. सगळं झालं आपल्याकडे. रेतीवाला झाला, रिक्षावाला झाला, शेतीवाला झाला, प्लॉटवाला झाला. अखेर शेवटी काय उरलं नाही ना सर, मग दिलवाला आला. गोलंदाज आदित्य तेवढंच बाकी राहिलंय. ते ऑटोमॅटिक मिळतात. इथे मात्र आणखी एक चांगला रिस्की रन
रिस्क जरूर घेतलेली पंच वळतील तिसऱ्या पंचांकडे, परत इथे मात्र मिथून रिस्की रनसाठी पॉपिंग केली, पोहोचलाय की नाही पोहोचला पाहायला लागेल. उमेशची ही फेकी पाहतोय, तिसऱ्या पंच पाहतील. 12th मॅन बोलू नका, ती भूमिका शांत घ्या, फक्त उघडा डोळे पहा नीट, फक्त बघायचं तुम्हाला मुभा आहे. येणाऱ्या काळामध्ये दादा तिसरा पंच केबिनमध्ये ठेवावा लागेल. हां, कारण ते 12th मॅन सांगतात येस येस आउट, येस येस नॉट आउट असं, त्याच्यामुळं इट्स अ नॉट आउट कॉल, इट्स अ नॉट आउट कॉल. अजूनही पहाटेपर्यंत शुभेच्छा येत आहेत. ओम खोपकर याच्याकडून मात्र शुभेच्छा येतात खूप साऱ्या निळ्या संघाला. दाभोळकर धावा लागत आहेत 5 चेंडू समाप्तीनंतर. एक षटक संपतंय. एक बाद 6 12 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. सचिन मोरे गोलंदाजच्या मार्कवर स्ट्राईकवर मात्र मिथून पाटील तो नॉन स्ट्राईकला असेल. रोहित पाठे धाकटुजी संघाचे सच्चे पाठराखे पोपटभाई यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि पुरस्कार दीपकजी घरत, तुमचंही मनस्वी स्वागत. दीपक दादा तुमचंही स्वागत आहे. प्रीतम घरत उंच उडवलाय, तोही आत ढकलण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता, पण अखेरकार यश संपादन केलं. मिथून दाखवतोय आपला क्लास, ठोकतोय. कोणाच्या डोक्यावरून हा षटकार. दररोज शकण्यात बसायचं, फिरायचं, गिरकी देण्याचा प्रयत्न जरूर राहिला. इथे मात्र पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची रन येते, धावा बनतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे सचिन मोरेचं आणि दाभोळकर धावा लागलेत ते आतापर्यंत 13 धावा. 1 बाद 13. लागोपाठचा दुसरा वाईट धावा बनतायत. एकाच पंचकृषीतील या दोन टीम आमने सामने लढतायत, आपलं अस्तित्व सिद्ध करतायत. याच्या अगोदर 2 वेळा आमने सामने आलेत. नितलसच्या ठिकाणी मात्र मोह संघ जिंकला आणि पालीच्या टुर्नामेंटमध्ये नेरे संघ. याचा अर्थ असा आहे की दोन्ही संघ तुल्यबद्ध आहेत, दोघांच्यामध्ये ती ताकद आहे. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट सूर्या मस्कर, रात्रीच्या अंधारात काळोखात सुद्धा सूर्याचा तेज आम्ही सदैव पाहिलाय. तर सूर्या मस्करची अब्सेन्सी मात्र जाणवेल, परंतु ती अब्सेन्सी भरून काढण्यासाठी मिथून मात्र चांगली कामगिरी करतोय. हा मात्र बॉल चांगला राहिलाय आणि इथे हा डॉट बॉल. आखिरकार मंचाला सलामी देण्याचं काम रोहित पाटे. आता जवळपास सकाळच्या सत्रामध्ये म्हणता येईल काय अफलातून इनिंग खेळतोय. नावाजलेला गोलंदाज सचिन मोरेला आसमान दाखवतो षटकार. उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी. षटकानं मात्र 21 धावा बोर्डवर लागतात. चेंडू हवेत राहिला आणि अखेरकार इथे मात्र रोहित पाटे आपली मोठी इनिंग सजवण्यामध्ये सक्षम जरूर राहिला होता. चांगली फटकेबाजी जरूर दाखवली त्यांनी. एक षटकार ठोकला, त्यानंतर मात्र परतलाय. परंतु कमी षटकांच्या खेळामध्ये एक मोठा फटका सुद्धा सामन्याला चांगल्या धावा देत आहेत. दाभोळकर धावा लागतायत, त्या तब्बल 21 धावा. तो
खरं तर ह्या विभागातील शाहिरी बाज असणारा आवाज, या आवाजाचा गोडवाच काय आगळा वेगळा होता. रत्नेश्वरी माऊली नवसाला पावली या कॅसेटचे मुख्य गायक शाहीर यशवंत ठाकूर यांना मानाचा मुजरा. धाकटीजुई टीमचे टीम ओनर, टीम पॅकर, पुरस्कर्ते आदरणीय प्रीतमदादा पाटील आणि तदनंतर आणि त्यांच्या समवेत अगदी या धाकटीजुईचं समर्थन करण्यासाठी आलेले पोपटभाई यांचंही आम्ही मनस्वी या मंचावरती सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर न्यू जरीमरी धाबा उल्वे नोड प्रोप्रायटर निशांतजी ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी. त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. जाऊया मैदानाकडे. दिनेशजी पाटील बेलवली. सुशांतचा हा पहिला चेंडू या षटकातील. अशा प्रकारे मात्र धावा किती येत आहेत. सिंगल डबलसाठी प्रयत्न सुरू आहे. बालीचं चांगलं काम जरूर राहिलं. इट्स अ क्लोज. पंच मात्र तिसऱ्या अंपायर्सकडे वळतायत. या धावा मात्र येत आहेत. एक रन तर कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, थोडासा फंबलिंग पाहिली आणि दुसऱ्या रनसाठी मात्र इथे विचार केला जाईल. नॉट आउट कॉल. अतिशय उत्तम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट्स मिथुनची आणि सुशांत याच्या पहिल्या चेंडूमध्ये धावा आल्या. त्या तब्बल 2 धावा. 23 धावा धापालकवरती लागत आहेत. जयेश पाटील अजून तंबूमध्ये विसावतोय का, हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल. फॉर्म प्रश्न आहे, नाही खेळलाय की नेमकं काय, की झोप आली आहे, नेमकं काय, हा विचारला जाईल प्रश्न. परंतु जयेश पाटील तंबूमध्ये उभा आहे. अन्वेषनं मी तर म्हणे की एक सामना जिंकून दिलाय मोह संघाला. मगाशी काय शर्यत लागली होती, त्या शर्यतीमध्ये अन्वेषनं मात्र सामना जिंकून दिला. बॅटची कडा लागली जाते. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जाईल. 1 रन्स मात्र मिळेल, ती म्हणजे मिथुन पाटीलला. मिथुन पाटीलच्या मिथ 11 मोह संघाला नशीब भोईर यांचा हा संघ. आणि त्याचबरोबर धापलकर धावा आता मात्र लागतात 24. एक चांगली धावसंख्या उभारली जाते. बॉल शिल्लक असतील ते म्हणजे आतापर्यंत 4. सुशांत गायकर राईट आर्म ओव्हर द विकेट. दुरून टाकण्याचा प्रयत्न केलाय. वाईट बॉल, वाईट बॉल. हा प्रश्न आहेच ना मुळात. एवढा आवाज करण्यापेक्षा पहिल्यांदा सांगा बरं रिव्ह्यू बाबा चला, म्हणजे आम्ही मोकळे तुम्ही मोकळे. पंचाने दिला, संपला विषय. इथे पाहिलं जाईल. आता मात्र तिसऱ्या अंपायरकडे इशारा केला की इथे बॉल पडला. क्लोज पाहिलं जाईल, निरखून पाहिलं जाईल. वाईड की नाही ते विचार केला जाईल. बॉल टाकताना गोलंदाज मध्ये होता, त्याच्यामुळे लाईन दिसत नाही. त्यामुळे अंपायर्स जो कॉल राहील त्या अंपायर्स कॉलवर राहील. अंपायर्स कॉलवर काही इथून काही दिसत नाही, लाईन दिसत नाही. गोलंदाज कंप्लीट मध्ये. इट्स अ वाईट बॉल कॉल. इट्स अ वाईट बॉल कॉल. या वाईट बॉलनं माझा धापलकर धावा लागतील. त्या म्हणजेच 25 धावा. सुशांत गायकर पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकर मात्र राहील तो अन्वेष पाटील. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटकावायचा तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय धावतोय, काय पळतोय. चित्याच्या चपलाईनं धावा जमवतोय. असं वाटलं की सिंगलच होईल, परंतु मित्रांनो ज्या वेळा 2 धावा पळायचे असतात ना, त्या पहिलीच रन जोरात घ्यायची. तो चांगला प्रयत्न राहिला मिथुन पाटीलचा. चित्याच्या चपलाईनं पहिलीला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. काय सुरेख रन बिटवीन द विकेट. आणि या 2 धावा कारण पूर्वार्धामध्ये आलेल्या 1-1, 2-2 धावा आहेत ना, तुम्हाला मोठं आव्हान उभारण्यासाठी मदत करतील. आणि ते मदत केलं जात आहे. नेरे संघाची ताकद तेवढीच मजबूत झाली आहे. फलंदाजी खराब चेंडू. हा बॉल खराब राहिलाय. खराब बॉल दिशा दिली डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून. सरळ भिरकावला चौकारात. एकतीस धावा चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे तब्बल 2. आणखीन एक फुलटा चेंडू, इथे मात्र स्ट्रेट टू फील्डर.
पुन्हा एकदा दुसऱ्यांचा प्रयत्न पहा. काय सूर्यग्रहण बिटवीन विकेट. याच धावांची क्रिकेटमध्ये खरी गरज असते. ज्या वेळेला तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना त्यावेळेला फिल्डिंग साईडवर प्रेशर क्रिएट होतो आणि तो प्रेशर क्रिएट केला मिथिलन मोहसंघाच्या मिथुन पाटील आणि अन्वेषनं. सूर्यग्रहण बिटवीन द विकेट. सुशांतच्या गोलंदाजीवर 3 धावा लुटल्या आणि अशा प्रकारे धावा लागतात 33. या स्पर्धेच्या पूर्वार्धमधला अंतिम चेंडू. क्या बात. लाजवाब. काय शेवट केलाय. अन्वेषनं ज्याप्रमाणे मगाची रेस जिंकली, अन्वेषनं फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं अफलातून नशीब भोईर यांची शाबासकी मिळेल एवढंच नव्हे तर तमाम प्रेक्षकांच्या टाळी या फटक्याला येतील. अफलातून फटका दाखवला. स्वीपचा हा फटक्यानं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गेला 6 धावांसाठी आणि आव्हान उभं केलं. ते तब्बल 39 धावा बोर्डवर लागल्या. 40 धावांची गरज आहे. उत्तरार्धामध्ये G211 नेरे संघाला अफलातून इनिंग राहिली आहे. आता इनिंगला कशा प्रकारे सावरलं जाईल. धावांचा पाठलाग होईल की धावा रोखल्या जातील. मिथिलन मोहसंघ चॅम्पियन होईल की G211 नेरे संघ चॅम्पियन होईल. उत्तरार्धामध्ये कोणाचा द्वंद्व रंगला जाईल. तत्पूर्वी सरपंच चषक 2025 या भव्य दिव्य रजनीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य पामराला जी काही तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आणि त्याचबरोबर मिथुनजी दाभोलकर आणि या संपूर्ण आयोजकांचं मी मनस्वी आभार प्रकट करतो. त्याचबरोबर ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे आदरणीय सरपंच साहेबा सौभाग्यवती सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांचं आणि त्याचं संपूर्ण आयोजकांचा मी मनस्वी आभार प्रकट करतो. श्यामदादा तुमचाही आभार प्रकट करतो. पंडितजी नेहमीच ज्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले त्यांचंही आभार प्रकट करतो. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो. येस सर. नक्कीच. ओके. एक मिनिट पैसे घ्या. आणखीच दुतम गावाते भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय या ठिकाणी निलेश रामचंद्र ठाकूर यांना विनंती असेल की या आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि एक नक्कीच आपण पाहिलं तर युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी आदरणीय सन्माननीय निलेश ठाकूर आपण या ठिकाणी येऊन आपला यथोचित या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. आणि एक आपण पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रातील एक मास्टर माइंड म्हणून आपण ज्यांना संबोधलं जातोय अर्थात आपण पाहिलं तर मास्टर माइंड ऑफ द इक्कू सोलंकी अर्थात परंतु या ठिकाणी दुतम गावचा निलेश ठाकूर. थँक्यू सो मच. निहाल पाटील आपण सुद्धा यायचं आहे आणि आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर जाऊया जिथं आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी ग्रँड फिनाले हा 2025चा सामना या ठिकाणी रंगला जातोय. G211 आणखी G211 नेरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या ठिकाणी आणि तदनंतर मिथ11 मोहा या 2 संघाच्या दरम्यान आपण हा सामना अनुभवत आहोत. मोहो
पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल. एक टप्प्यानिशी 4 धाबांकरता चौकार. साईराज ठाकूर यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. साईराज ठाकूर. पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात करण्यात आली ती प्रवीण चोरघेकडून. प्रवीण चोरघे आणि सचिन मोरे. चला या ठिकाणी आदित्य दिगंबर ठाकूर अर्थात दुतुमचा टायगर या ठिकाणी नक्कीच आपला यथोचित मान सन्मान घ्यायचं. कारण या 3 रजनीमध्ये काय मित्रांनो सेवा केलेली आहे आदित्यने आणि त्यांना अगदी प्रेमनाथ दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांचं या ठिकाणी तुमचा टायगर अर्थात आपण पाहिलं तर या ठिकाणी जाऊया नाऊ बॅक टू क्रिकेट. सुंदर फटका यावेळेस मात्र कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू चाललाय आणि दुसरा चौकार. सुंदर असं गाणी आमचे DJ मास्टर. खरं तर या गाण्यावर नृत्य केलं होतं ते आमचे रायगड भूषण नितेश पंडित सर. लीड रोल प्ले केला होता त्या गाण्यामध्ये. आता व्हिडिओ असता तर आपण लाईव्ह दाखवला असता इकडे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा 40चं टार्गेट आहे. अंतिम सामना आपण पाहतोय सरपंच चषक दुतुम नाईट स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनल आपल्या टीव्ही स्क्रीनवर. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट टू द लॉंग ऑन फील्ड. बाली आउट. मोठा धक्का. जीतू 11 जन्मा नेरे संघाचा विस्फोटक फलंदाज प्रवीण चोरगे मैदानाच्या बाहेर. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धाबा आल्या होत्या. तिसऱ्या बॉलमध्ये बाली आउट झालाय. मोठी विकेट बी तर म्हणेन कारण 40 धाबा करायच्या म्हटल्या तर त्याचं खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं होतं. गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये आदित्य मस्करनं पुन्हा चांगली बॉलिंग केली होती. 6 धावांचं षटक. परंतु सचिन मोरे 15 आणि सुशांत तिसरं षटक दिलं होतं सुशांतकडे. तो महागडा ठरला होता. 18 धाबा दिल्या होत्या. सरपंच चषक कोण जिंकणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले. रोहितचा हा बॉल सोडून दिला होता. इकडे पाठीमागे जात असताना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. व्हाईट बॉल कॉल म्हणजे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 धाबा मिळतील. ते नेरे संघाला आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 10 या आकड्यावर. 15 चेंडू आणि 30 धाबांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाबा
हे समीकरण मात्र जीतू 11 जर्मन नेरे संघाला सोडवावं लागेल. रोहित पाठे बॉलिंग करतोय पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट फुलर लेंथ बॅक टू द बॉलर्स. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेतोय. मिडऑफ पर्यंत सिंगल मिळाली तोपर्यंत एक धाव अर्जित करण्यात आली. 11-1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 40 टार्गेट आहे. 13-14च्या सरासरीने मात्र पुढे सरकावं लागेल. आतापर्यंत 11 आल्यात. नॉट बॅड, चांगली टोटल आहे नेरे संघाच्या धावफलकावर. परंतु बाली आउट झालाय. इथे मात्र मिसक्यूट झालाय. फटका शॉट फाईन लेगला चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागलाय. रोहनच्या स्वरूपामध्ये सगळ्यात विस्फोटक चेहरा या टीमचा. रोहन पाटील बॅक टू द डगआउट. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 13 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत. 29 मोठे 2 फलंदाज बाद झालेत. पहिल्यांदा बाली, त्याच्या पाठोपाठ रोहन, दोनही आक्रमक फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र थोडी जबाबदारी या मॅचची घ्यावी लागेल सचिन मोरेला. उमेश पाटील 4थ्या क्रमांकावर. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु एका फलंदाजाला या मॅचची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. रोहित पाटे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. उमेश पाटील समोर जाईल. 11 धाबा आल्यात. अजून 2-1 धाबा आल्या तर कुठेतरी आस्किंग रन रेट राखता येईल आणि त्यासाठी हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल. फ्लिक केल्या रिशा सायानं वळवलंय बॉलला शॉर्ट मिड विकेट कडे. डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी स्थगित झाला आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. 2 गडी बाद 12 धाबा. म्हणजेच काय, 2 ओव्हर्स मध्ये नेरे संघाला फायनल जिंकण्यासाठी 28 धाबांची गरज. बारा चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला थोडं स्पीडअप करा. चला घाई करा. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. शेवटचा सामना सुरू आहे. कोणता खेळाडू मात्र आज बाईक जिंकणार? रजा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रजा साहेब ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. शाईन बाईक आहे. फार कमी स्पर्धांमध्ये तुम्हाला अशा चांगल्या बाईक्स पाहायला मिळतात. अनेक स्पर्धांमध्ये ठरलेली बाईक म्हणजे सीडी एकच बाईक ठरलेली असते, परंतु शाईन होंडा ब्रँडेड बाईक खरेदी देण्यात आले. तर रजा एंटरप्राइजेसचे सुद्धा आपण आभार मानूया. मोठं पारितोषिक त्यांनी दिले या स्पर्धेमध्ये आणि एका खेळाडूचं स्वप्न आज रजा साहेब पूर्ण करणार आहेत. फलंदाज बाद आहे. आणखीन एक सफलता उमेशला मात्र क्रीज सोडावी लागेल. तिसरा धक्का लागलाय नेरे संघाला. 12 धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज बाद. बॅटिंग केली होती पहिले सुरुवातीलाच 2 चौकारानं बालीनं ज्या पद्धतीनं स्टार्ट दिला होता असं वाटलं होतं की 40चा चेस होऊ शकेल, परंतु बाली जसा बाद झालाय त्याच्यानंतर मात्र थोडीशी घसरगुंडी उडाले ती नेरे संघाची. 12-3. 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. त्यामुळं प्रत्येक ओव्हरमध्ये दोन्ही ओव्हर्समध्ये 14 धावा येणं अनिवार्य आहे. कारण उद्या जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल की तुमची फायनल कोणी मारली, तेव्हा एकच नाव मात्र येईल. मग ते नेरेचं आहे की मोहोचं आहे.
कारण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी एक वेगळा मान, एक वेगळा अभिमान प्रत्येक संघासाठी असतो. रनरअप आणि 2 आणि 1 नंबर याच्यामध्ये बराच जमीन आसमानाचा फरक आहे. जरूर आपण क्वालिफाय होऊ, ट्रॉफीज मिळतील, परंतु तरी सुद्धा विजेतेपद पटकावणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्पोर्ट्स सायकल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आमचे मनोज तुळशीराम ठाकूर यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. गेअरवाली खरं तर सायकल आहे, हे सुद्धा तुम्हाला क्वचित पाहायला मिळतं. ब्रँडेड सायकल आहे. मनोजजी ठाकूर त्यांचे सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचप्रमाणे रोनित अशोक पाटील आणि ॲडव्होकेट आकाश पाटील ज्यांच्या माध्यमातून सुद्धा स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करूया आपण. आणि बाईक आपण पाहतोय शाईन बाईक, रजा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मोहम्मद रजा साहब, जिनकी ओर से दी जाएगी 10 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. 26 नीडेड, रिमेनिंग 10. स्पोर्ट्स शूज असणार आहेत ते करिश्मा रुपेश ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य धुतूम. ओ फुल लेंथ होता यावेळेस, मात्र यॉर्क केलं होतं. काय भन्नाट चेंडू पडलाय हॅलो हर्षल पाटीलचा. हर्षल पाटील यांना एक सुवर्ण संधी आहे. न्यू जरीमरी टाइम्स धाबा उल्विनोड अर्थात निशान ठाकूर प्रोप्रायटर यांच्याकडनं जर 2 विकेट या ठिकाणी सफल केलेत लगातार तर 2000 रुपये. ओटू दीपक सर. आणखीन एक फुलर लेंथ होता. सुपर बॉलिंग, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आणि त्याचमुळे मी दिलबन मोह संघ हळूहळू या मॅच मध्ये मात्र पकड मजबूत करत असताना फायनल मध्ये पाहायला मिळेल. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, 25 धावांची गरज आहे. या 2 बॉलमध्ये मोठे फटके आले नाही तर मात्र कदाचित उपविजेते पदावर समाधान मानावं लागते की काय नेरे संघाला. सुपर परफॉर्मन्स दिलाय नशीब शेठ भोईर यांच्या मी 11 मोहो या संघानं संपूर्ण स्पर्धेमध्ये. सोडून दिला होता हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 8 बॉल 24 धावा हे समीकरण आहे. या 2 बॉलमध्ये जेवढ्या धावा कमी करता येतील त्या कमी कराव्या लागतील आणि सचिन मोरेकडे त्या क्वालिटीज आहेत, क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि तीच गुणवत्ता आता मात्र सादर करावी लागेल सचिन मोरेला. मोरे यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतोय. मिड विकेटला फिल्डर आहे, सिंगल मिळेल. जास्त हाताला काही गबसणार नाहीये. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होईल. 17 वर स्कोर पोहोचलाय म्हणजेच अजूनही 7 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 23 नीडेड. सुशांत गायकरला एखाद्या मोठ्या स्ट्रोकसाठी जावं लागेल आता मात्र, आणि तो प्रयत्न मात्र केला जाणार का? हर्षल पाटील याही गोलंदाजांना प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु हा महत्वाचा चेंडू आहे. कदाचित मी 11 मोह संघाला फायनल पर्यंत पोहोचवणार का हे जवळ ठरवणारा हा चेंडू मात्र ठरणार आहे तो हर्षल पाटीलचा. चांगला बॉल होता यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेंथ खोदून काढलाय त्याला समोर, अगदी साइड स्क्रीनच्या समोर फील्ड केला जातोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा काढण्यासाठी खरं तर मोठा प्रयत्न चालवला होता. परंतु का प्रयत्न होता? कारण सचिन मोरेला स्ट्राईक हवी होती, परंतु असं मिळताना दिसत नाहीये सध्याच्या घडीला. कदाचित दोनही एंडनं खरं तर स्ट्राईक सोडणं बंधनकारक असतं. आजकाल सर्रासपणे हा रूल आपल्याकडे पनवेल उरणमध्ये नक्कीच पाहायला मिळतो अनेक स्पर्धांमध्ये. परंतु तुम्ही पुढे गेलात कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरामध्ये तसे रूल नसतात. इंटरनॅशनल मध्ये असे रूल नाही आहेत, परंतु आपल्याकडे हे वापरले जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा आहेत, त्यामुळं 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड. फार कठीण असं आव्हान आता मात्र होऊन बसलंय.
या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मोहो संघानं पहिला सामना खेळला होता, त्यामुळे शेवटचा सामना ते खेळतात. नेरे संघानं सुद्धा आज पहिला सामना खेळला, ते सुद्धा शेवटचा सामना खेळतात या स्पर्धेमधील. परंतु धाकटीजुई संघानं चौथा सामना खेळला होता, शेवटचा सामना, त्यामुळे कदाचित ते फायनल खेळू शकलेले नाही आहेत. पहिलाच बॉल कव्हर्सला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळेल कारण मोरेला स्ट्राईक हवी आहे. तवसंख्या 1 पुढे जाईल. येणारे 5 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. मोरे स्वतःवर विश्वास दाखवतोय आणि आता मात्र सचिन मोरे काय करणार? नेरे संघाला मात्र विजेतेपद पटकावून देणार का, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. परंतु ते तितकंही सोपं नसेल, कारण या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये हर्षद कडवनं मात्र बऱ्याच विकेट्स घेतल्यात आणि त्याच्यासारखा तगडा बॉलर समोर आहे. सचिन मोरे जरूर क्षमता आहे या फलंदाजाकडे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. मोरेचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. उरल्या सुरल्या अशा संपुष्टात शेवटचे 4 बॉल, 21 धावांची आवश्यकता. चार चेंडू 21 धावा, थोडंसं अशक्य प्रयास आव्हान आता मात्र होऊन बसलंय ते जीतू 11 जर्मन नेरे संघासाठी. तीन षटकार, 1 चौकार, 4ही मोठे स्ट्रोक्स. परंतु या मैदानावर एवढे मोठे स्ट्रोक्स खेळणं थोडंसं कठीणच आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काहीही घडू शकतं, परंतु सध्याच्या घडलं त्याची शक्यता फार कमी दिसते. परंतु पाहूया, प्रतिकार करावा लागेल. आदित्य आलाय नवीन फलंदाज खेळपट्टीमध्ये, समोर मात्र हर्षद कडव. सगळ्यात महत्वाचा चेंडू यार, फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, सिंगलच मिळतंय. त्यामुळे आता थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल मीत 11 मोहो संघाच्या समर्थकांनी. कारण शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉलमध्ये 20 धावा, असे कोणतेही फटके नाही आहेत. गोलंदाजाने जर एखादी चुकी केली तरच मात्र ही फायनल नेरे संघाकडे वळू शकते, अन्यथा मीत 11 मोहो संघ जवळजवळ या फायनल वर कब्जा करतोय. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. ओ डाऊन द ग्राउंड अ स्ट्रोक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. बॉल सीमा पार, षटकार. करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. मनापासून आभार मानेन निलेशजी ठाकूर असतील, चंद्रकांतजी ठाकूर असतील आणि संपूर्ण दुतुम संघ, दुतुम ग्रामस्थ, त्याचप्रमाणे सन्माननीय श्याम ठाकूर सर असतील, रितेशजी पंडित सर असतील, ज्यांचा सहवास मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभला आम्हाला आणि या स्पर्धेचं घटक होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्याबद्दल सुद्धा मी मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचे आभार मानतोय. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे या स्पर्धेमधला, लास्ट बॉल, अंतिम चेंडू या स्पर्धेमधला. हर्षद कडवचा हा चेंडू आणि हा सामना जिंकलाय, स्पर्धा जिंकले.
ती मीत 11 मोहो संघानं सरपंच चषक दुतुम नाईट स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. विजेतेपद चॅम्पियन टीम मीत 11 मोहो. साऱ्या मित्रांचा तो खास